नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातले लाखो शेतकरी ज्या एका निर्णयाची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते, ती राज्याच्या कृषी मंत्र्यांची पीक विमा संदर्भातील महत्त्वाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. आता या बैठकीकडून संपूर्ण राज्याला खूप मोठ्या अपेक्षा होत्या हे आपल्याला माहितीच आहे. पण प्रत्यक्षात काय झालं? चला तर मग आजच्या या सविस्तर विश्लेषणातून आपण समजून घेऊया की या बैठकीत नेमकं काय घडलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या समोर आलेल्या माहितीचा आपल्यासाठी अर्थ काय होतो. आता सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न उभा राहतो. नुकत्याच झालेल्या या पीक विमा बैठकीतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खरोखरच न्याय मिळाला का? हा प्रश्न मी का विचारतोय? कारण शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप होत्या, पण बैठकीनंतर जे वास्तव समोर आलंय त्यात खूप मोठी तफावत दिसतीये. आणि आजच्या या विश्लेषणात आपण नेमकी हीच तफावत आणि त्यामागची कारणं अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज आपण या संपूर्ण प्रकरणाचे 4 महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. एक म्हणजे अपेक्षा आणि वास्तव, दुसरं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालाय ती आकडेवारी, तिसरं म्हणजे अद्याप प्रलंबित असलेले जिल्हे आणि चौथा म्हणजे या प्रक्रियेतले प्रशासकीय प्रश्न. चला पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. अपेक्षा आणि वास्तव. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं होतं. सगळ्यांना वाटलं होतं की फक्त एखाद्या जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण राज्यासाठी एक सर्वसमावेशक तोडगा यातून निघेल. पण प्रत्यक्षात काय झालं? ती एक अगदीच नेहमीसारखी सामान्य बैठक ठरली. होय, चर्चा झाली, पण ती प्रामुख्याने फक्त परभणी आणि लातूरपुरतीच मर्यादित राहिली. म्हणजे संपूर्ण राज्यासाठी जो एक मोठा निर्णय अपेक्षित होता तो या बैठकीत तरी पाहायला मिळाला नाही. आता येऊया जरा सकारात्मक बाबीकडे, म्हणजे मंजूर झालेले जिल्हे. प्रत्यक्ष मदत आणि निधी नेमका कोणाला मंजूर झालाय त्याची आकडेवारी पाहणं नक्कीच रंजक ठरेल. आता हा आकडा बघा, 4,05,000. होय, बरोबर ऐकलत. हा खूप मोठा आणि दिलासादायक आकडा आहे धाराशिव जिल्ह्यासाठी. धाराशिवमधल्या 55 महसूल मंडळांवर पीक विमा कंपनीने जे आक्षेप घेतले होते ते आता मागे घेण्यात आले आहेत. याचा सरळ अर्थ असा की तब्बल 4,05,000 शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा अखेर मिळणार आहे. ही नक्कीच एक खूप मोठी बातमी आहे. धाराशिवचं जरा सविस्तर बघितलं तर जिल्ह्यातील जवळपास 95% शेतकऱ्यांना हा विमा मंजूर झालाय. आणि रक्कम किती? तर प्रति हेक्टर साधारण 10,000 ते 18,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार हा एकूण निधी 360 कोटींचा आहे, पण लक्षवेधी बाब म्हणजे अंतिम फेरगणनेनंतर हा आकडा 500 कोटींच्याही पुढे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता धाराशिव व्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी थोडा दिलासा मिळालाय बरं का. जसं की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात 5,000 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी रुपयांचा विमा मंजूर झालाय. आणि वर्धा जिल्ह्यात पाहिलं तर तिथेही 14,000 शेतकऱ्यांसाठी 12 कोटींचा विमा मंजूर झालाय. साहजिकच हे आकडे धाराशिवच्या तुलनेत लहान वाटत असले तरी त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी ते अत्यंत मोलाचे आहेत. पण जसं आपण म्हणतो की नाण्याला 2 बाजू असतात, तसाच आपला पुढचा मुद्दा आहे प्रलंबित जिल्हे. उपलब्ध माहितीनुसार आता आपण ते जिल्हे पाहणार आहोत जे अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. ही परिस्थितीची विसंगती अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला धाराशिव, अहिल्यानगर आणि वर्धा या जिल्ह्यांना दिलासा मिळालाय, पण दुसऱ्या बाजूला परभणी, लातूर, बीड आणि यवतमाळ इथले शेतकरी अजूनही त्रिशंकू अवस्थेत आहेत. त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही. आणि हीच भौगोलिक तफावत आता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. नेमकं परभणी आणि लातूरमध्ये काय आडलंय? परभणीतील काही महसूल मंडळांमध्ये पीक विमा कंपनीचे आक्षेप अद्यापही कायम आहेत. याच मुद्द्यावरून कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केलीय आणि थेट केंद्र सरकारकडे सुधारित आकडेवारी पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूरची स्थिती बघितली तर तिथेही मोठ्या प्रमाणावर आक्षेप आहेत आणि दुर्दैवाने तिथेही अद्याप कोणताही अंतिम निर्णय आलेला नाहीये. पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे आहे. बीड आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या बैठकीत साधा उल्लेखही झाल्याची माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे यवतमाळसाठी तर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेण्याचं आश्वासन आधीच दिलं गेलं होतं. तरीही हे जिल्हे या संपूर्ण प्रक्रियेतून आणि चर्चेतून पूर्णपणे बाहेर राहिले. आणि म्हणूनच आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या विश्लेषणाकडे वळतोय, प्रशासकीय आणि प्रणालीगत प्रश्न. एकाच राज्यात असा भेदभाव का? चला समजून घेऊया. सूत्रांकडून आलेले एक निरीक्षण इथे फार महत्त्वाचं ठरतंय. थोडक्यात सांगायचं तर जिथे स्थानिक लोकप्रतिनिधी खूप सक्रिय आहेत, मोर्चे काढतात, सातत्याने पाठपुरावा करतात, जसं आपण परभणी, लातूर किंवा धाराशिवमध्ये पाहतो, तिथे हालचाली होतात आणि विमा मंजूर होतो. या उलट ज्या जिल्ह्यांमध्ये असा कोणताही राजकीय दबाव नाही, तिथे विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात असं चित्र दिसून येतंय. आणि याच पार्श्वभूमीवर सूत्रांनी मांडलेला हा मुख्य विरोधाभास विचार करायला लावणारा आहे.
ते विचारतात, जर पीक विमा मिळणं हे फक्त आणि फक्त आंदोलने आणि स्थानिक नेत्यांच्या पाठपुराव्यावरच अवलंबून असेल, तर मग प्रशासन आणि सरकारचं नेमकं काम काय आहे? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. एक पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया अशी राजकीय दबावानुसार कशी काय बदलू शकते? या सर्वांवर उपाय म्हणून सूत्रांकडून एक अतिशय स्पष्ट मागणी पुढे येतेय. ती म्हणजे केवळ स्थानिक राजकीय दबावावर अवलंबून न राहता कृषी मंत्र्यांनी संपूर्ण राज्याचा एक सर्वसमावेशक आणि राज्यव्यापी आढावा घ्यावा. यात राज्यातील सर्व जिल्हे, सर्व महसूल मंडळं आणि प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी कव्हर झाला पाहिजे. कोणत्याही एका भागावर अन्याय होता कामा नये. आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच उभा राहील आणि त्यावर विचार व्हायलाच हवा. सर्व बाधित शेतकऱ्यांना समान न्याय मिळवून देण्यासाठी असा सर्वसमावेशक राज्यव्यापी आढावा हाच आता एकमेव मार्ग उरला आहे का? या माहितीपूर्ण विश्लेषणातून पीक विम्याच्या सद्यस्थितीचं चित्र तुम्हाला नक्कीच स्पष्ट झालं असेल. अशाच एका महत्त्वपूर्ण विषयाच्या सविस्तर विश्लेषणासह आपण लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.